नमस्ते शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आपण मागील व्हिडिओमध्ये गव्हाचे जे उत्पादन होणार आहे, किती क्विंटल होईल हे आपण अंदाज दिला होता। तसेच आपण आज जे व्हिडिओमध्ये बघणार आहे ते गव्हाची ओंबी कशा पद्धतीने व कशी निघाली आहे ते आपण दाखवणार आहे। तर मित्रांनो, या ओंबी निघण्यासाठी आपण कोणता स्प्रे ओंबी निघाल्यानंतर स्प्रे केला आहे की गहू त्याचे दाणे दाणेदार होण्यासाठी फुगवण्यासाठी कशा पद्धतीने आपण त्याचा स्प्रे केला आहे ते आपण सांगणार आहोत। तर मित्रांनो, आपला चॅनेल जे कोणी शेतकरी मित्र आपले लाईक सबस्क्रायबर करत नाहीत त्यांनी आपला चॅनेल लाईक सबस्क्रायबर व शेअर करायचा आहे। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की ओंबी कशा पद्धतीने निघली आहे। चला तर पाहूया। मी आता तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, पाहू शकता आपण ह्या पद्धतीनं असे ओंबी एकसारखे सरास निघलेली आहे सगळीकडे अशा पद्धतीने। तर मित्रांनो, आपण आता बघत आहात की साधारणतः 70-75च्या दरम्यान याच्यामध्ये गहू आलेले आहेत। आणि आता आपण ओंबी निघाल्यानंतर कोणता स्प्रे केला आहे ते आपण आता माहिती देत आहोत। तर मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, ज्या वेळेला ओंबी बाहेर आली त्यानंतर आपण काय केलं, सुरुवातीला आपण 05234 हा घटक घेतला। आणि मित्रांनो, हा घटक जो आहे तो आपण घेतला अंदाजतः 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे 05234 आणि इसाबेन मित्रांनो घेतलेला आहे। तर इसाबेन घेतले मित्रांनो 1 मिली प्रति लिटर प्रमाणे। तर मित्रांनो, याच्यासोबत आपण एक कीटकनाशक घेतले रोगर प्रति लिटर 1 ml याप्रमाणे। तर मित्रांनो, याचे सर्व मिश्रण करून आपण याच्यावरती स्प्रे केला होता। तर पाहू शकता कशा पद्धतीने याची ओंबी निघलेली आहे एकसारखी। तर मित्रांनो, असा विषय आहे की 05234 व इसाबेन आणि रोगर याचे मिश्रीकरण करून आपण स्प्रे केला होता। तर त्याच्यामुळे काय झाले की कीटकनाशक असल्यामुळे त्यात रोग तसेच तुडतुडे मावा किडीचा प्रादुर्भाव नाही कुठे पण। आणि याच्यावरती आपण जो 05234 आणि इसाबेन केलं आहे तो फक्त याचे वाढ व फुगवण्यासाठी। याच्यामध्ये बघू शकता कशा पद्धतीने फुगवून निघलेला आहे। आता हा गहू लवकरच एक 15 दिवसात हार्वेस्टिंग होईल। त्यानंतर आपण हार्वेस्टिंग झाल्यावर एक व्हिडिओ बनवतोय त्याचं की शेवटी किती उत्पन्न निघालं व 20 गुंठ्यामध्ये आपला प्लॉट आहे हा। तर पाहू शकताय अशा पद्धतीने हा जो स्प्रे केला आहे आपण 05234 इसाबेन आणि रोगरचा, हा फरक जाणून आलेला आहे मित्रांनो। आपण आता पुढील व्हिडिओ जो आहे हा आहे ठिबक सिंचनाद्वारे केलेला प्लॉट। तर आपण पुढचा जो व्हिडिओ करणार आहे मित्रांनो तो करणार आहे की साध्या पद्धतीने जे प्लॉट आहे ते पण आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो आपला चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचा आहे। तर मित्रांनो, काय आहे की आपण जे आता